स्क्रीन दिसती सगळ्यांना? स्क्रीन दिसती का? हो. ओके, करू स्टार्ट. So basically, it is a venturimeter. The figure shows venturimeter. It consists of three main parts. मी कालच तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सांगितलं, कॉन्व्हर्जिंग कोन, थ्रोट, डायव्हर्जिंग कोन. So it is fitted on horizontal or vertical pipe. So basically, the figure shows horizontal venturimeter fitted on horizontal pipes. So due to that, water flowing through pipes. आता आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघू. It is a device measuring the rate of flow. So principle, it is based on Bernoulli's theorem. So it consists of three main parts. Short diverging cone. बघा मी डायग्राम मध्ये परत दाखवतो. हे बघा, डायव्हर्जिंग कोन, कॉन्व्हर्जिंग कोन आणि थ्रोट, ही तीन मेन पार्ट्स आहे. ठीक आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ थ्री मेन पार्ट्स: थ्रोट, डायव्हर्जिंग कोन, शॉर्ट डायव्हर्जिंग कोन. सो इथे चुकलेले माझ्याकडनं, कॉन्व्हर्जिंग कोन बरोबर आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ शॉर्ट कॉन्व्हर्जिंग कोनिकल ट्यूब included अँगल. आता इथे अँगल असतो तुमचा 7 to 10 डिग्रीज आणि हा असतो 10 ते 20 डिग्री. सो लेंथ ऑफ डायव्हर्जन कोन इज 3 to 4 times द लेंथ ऑफ कॉन्व्हर्जन कोन. कारण लक्षात ठेवा की लेंथ का जास्त असते डायव्हर्जिंग कोनची. सो ज्यावेळेस तुमच्या ईडीच फॉर्म होत्या वॉटर जाताना, त्या ईडी जर लेंथ जास्त असेल तर ते मिनिमाइज होऊन जातात. पण लेंथ जर छोटी असेल तर तुम्हाला पाईप बस्ट होऊ शकतो. सो त्याच्यासाठी तुम्हाला वेंच्युरीमीटर हा करत. आणि याचा फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू सीडी, क्यू ऍक्च्युअल इज इक्वल टू सीडी A1 A2 अंडर रूट A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. काल आपण बघितला क्यू ऍक्च्युअल. ठीक आहे. आता तो प्रॅक्टिकलचा एरिया इंटू हाईट आपण टाइम आहे, पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सो क्यू ऍक्च्युअल सीडी A1 A2 अंडर रूट टॉईज जीएस अंडर रूट A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. सो नेक्स्ट आहे ओरिफिस मीटर. ही डायग्राम काढून घ्या सगळ्यांनी पटकन. दिसते ना स्क्रीन सगळ्यांना? हो सर. ओरिफिस मीटर, वेंच्युरीमीटर समजलं का रे सगळ्यांना? वेंच्युरीमीटर समजलं का? वेंच्युरीमीटर आणि ओरिफिस मीटर मध्ये काहीच फरक नाही. पटकन आवरा. ओरिफिस मीटर, so basically it is a circular disc which is inserted into the flow measurement pipes, and at that pipe manometer is connected. So this is a differential manometer connected to the orifice meter. डिफरन्शियल मॅनोमीटर झालंय. याच्यानंतरचं प्रॅक्टिकल तुमचं पुढचं असेल ओरिफिस मीटर. झाली का डायग्राम?
ठीक आहे, झालंय का? So next, the orifice meter, same as the orifice meter is same as the कौन कनेक्ट करता है? लेट कनेक्ट नका करू रे. So orifice meter is used to measuring the rate of flow as shown in figure. So basically it is based on Bernoulli's theorem. So Bernoulli's theorem काय सांगतो? Whenever liquid flowing through pipes, it total energy at any point is constant. So it is a flat circular plate which has a circular sharp edge hole called as orifice, which is a concentric with pipe. So basically orifice meter kept 0.5 diameter than the pipe. समजा पाईपचा डायमीटर 50 mm असेल तर ओरिफिसचा 0.5 म्हणजे 25 mm असतो. हे काय लक्षात आहे? हाफ ऑफ द पाईप. मी आता तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर व्हिडिओ पण टाकतो वेंचुरी मीटरचे आणि ओरिफिस मीटरचे. इट इज so consider orifice meter is fitted in horizontal pipe, so on which fluid flowing due to, त्याला सिंपल भाषेत तुम्हाला मी समजून सांगतो ओरिफिस मीटर काय असतं. So basically it is used to measure the direction of flow or determine the rate of flow. Sorry, direction nahi. It consists of circular plate, has a sharp circular hole called as orifice. ठीक आहे, मी एकदा पिक्चर दाखवतो त्याचा. So it fixed concentric to the pipe. The orifice diameter is generally kept half of the diameter of the pipes. The orifice diameter is generally kept half. So CD, it is based on venturimeter. It works on same as the venturimeter principle, means Bernoulli's theorem. So let's see the theoretical and actual discharge. So आता तुम्ही मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं की ऍक्च्युअल डिस्चार्ज आणि theoretical डिस्चार्ज काय असतं. सो क्यू ऍक्च्युअल CD इज इक्वल टू क्यू ऍक्च्युअल आपण क्यू theoretical असतं. मग क्यू theoretical फॉर्म्युला आहे A1 A2 अंडर रूट टाई GH अपॉन A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर. सो याच्यामध्ये A1 आणि A2, A1 इज अ डायमीटर ऑफ पाईप, खाली दाखवलेला आहे A1. आता A0 म्हणजे A1 A2 म्हटलेलं आहे आपण त्याला. ठीक आहे, आता ओरिफिस म्हणतात ते AO, पण A2 म्हणायचं आपण, फॉर्म्युले सिमिलरली पार्ट राहतात. सो A1 A2, A1 इज अ एरिया ऑफ पाईप, कसा येईल हा D1 डायमीटर ऑफ पाईप, त्याने A2 डायमीटर ऑफ ओरिफिस. सो बेसिकली लक्षात ठेवा की A1 आणि A2 ज्यावेळेस तुम्ही बघता CD तुम्हाला गिवन असतो. सो आता बेसिक कंपॅरिझन बिटवीन ओरिफिसोमीटर आणि व्हेंचुरीमीटर काय आहे की व्हेंचुरीमीटर हॅव्हिंग लेस डिस्चार्ज and orifice meter having no divergent convergent cone, so it is having more discharge. Venturimeter ला जागा कमी लागते orifice meter पेक्षा, सॉरी जागा जास्त लागते व्हेंचुरीमीटरला. नंतर ओरिफिस मीटर हे सिंपल कन्स्ट्रक्शन मध्ये डायरेक्टली त्याचं तुम्हाला प्लेट टाकायची असते आणि तुमचं काम कम्प्लीट होतं. सो ओरिफिस मीटर समजला का सगळ्यांना? ओरिफिस मीटर समजला का?
सगळे झोपले. हॅलो भूषण, चिन्मय, हो सर समजलं सर. ओके. समजतंय ना व्यवस्थित का चाललंय असं नाही ना? नाही समजतंय सर, समजतंय. ओके. नेक्स्ट टायटल द्या, पिटॉट ट्यूब, लास्ट या चॅप्टरचं. आणि उद्या 3 ते 4 आपली एक्झाम राहणार आहे ऑनलाईन. लिंक सगळं पाठवलं जाईल. कंपल्सरी सगळ्यांनी ती एक्झाम द्यायची. 24 क्वेश्चन असतील, त्याच्यापैकी 20 कंपल्सरी. झाली का? झाली का? सो दिस इज अ पिटॉट ट्यूब. ओके. पिटॉट ट्यूब, इट इज अ ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम. बर्नौलीज थेरमचे 3 ऍप्लिकेशन आहे, व्हेंचुरीमीटर, ओरिफिस मीटर आणि पिटॉट ट्यूब. याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. सो पिटॉट ट्यूब इज अ सिंपल डिव्हाइस मेजरिंग द रेट ऑफ व्हेलॉसिटी मेजर केली जाते. सो याचे 2 हेड असतात, स्टॅटिक हेड आणि डायनॅमिक हेड. यांच्या नावातच दिलेले. व्हॉट डू मीन स्टॅटिक हेड अँड डायनॅमिक हेड? सो बेसिकली स्टॅटिक हेड म्हणजे त्यात हेड म्हणजे हाईट, ते हेड कॉन्स्टंट असतं, ते चेंज होत नाही. बघा स्टॅटिक हेड कोणचं आहे? H प्लस एच. 2 मिनिटं मी दाखवतो. H प्लस एच. आणि डायनॅमिक हेड म्हणजे स्मॉल एच, जे खालीवर वॉटर होतं, त्याला म्हणतात स्टॅटिक हेड आणि डायनॅमिक हेड. सो बेसिकली pitot tube is used to measure the velocity of flow at any point in a pipe. So it is based on principle that velocity of flow at point becomes 0. The pressure is increased and conversion kinetic energy into pressure energy. Basically जर तुम्ही कधी बघितलं असेल, जर तुमची फिगर बघा, कायनेटिक एनर्जी कन्वर्ट इनटू प्रेशर एनर्जी. बेसिकली वेलोसिटी मेजर यूज करण्यासाठी केलं जातं. So in simple form, the pitot tube consists of transparent glass tube bent into 90 degree with end unsealed. So diameter of tube kept larger enough to neglect the capillary effect. So it is the simplest form. The pitot tube consists of glass tube bent into angle as shown in figure सांगितलेले. The diameter of tube is kept larger, minimize the capillary effect. One leg is
कॉल्ड ॲज बॉडी इन्सर्टेड. बघा, दोन काम असतं याला, स्टीम आणि बॉडी. म्हणजे हॉरिझॉन्टल जे असतं त्याला म्हणतात बॉडी, व्हर्टिकल जे असतं म्हणतात स्टीम. हे बघा, व्हर्टिकल जे आहे त्याला म्हणतात स्टीम आणि हॉरिझॉन्टली त्याला म्हणतात बॉडी. बॉडी. So the liquid in the rise due to conversion of kinetic energy, pressure energy because of water strike on a head, velocity becomes 0. म्हणजे ज्यावेळेस वॉटर इकडनं येतं 1 आणि 2 पॉईंट बघा, या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे तिथे तुम्हाला बर्नौलीज थेरम यूज केला जातो. सो व्हॉट इज अ बर्नौलीज थेरम, व्हॉट इज अ फंक्शन ऑफ बर्नौलीज थेरम. सो अशा रीतीने याचं फॉर्म्युला V इज इक्वल टू CV अंडर रूट ट्वाइस GH. मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले दाखवून देतो यांचे, आणि याचे सगळे फॉर्म्युले लिहायचे आपल्याला. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट आहे पिटॉट ट्यूब नंतर हायड्रोलिक कोइफिशियंट. हे सगळे लिहायला देणार आहे मी. सो आता हायड्रोलिक कोइफिशियंट 3 प्रकार आहे, CV, CC आणि CD. आता मी तुम्हाला काल जे सांगितलं CD 3 नंबरचा बघा CD. So CD, it is defined as the actual discharge from the orifice to the theoretical discharge. So mathematically, as shown in expression is given as CD is equal to actual discharge to the theoretical discharge. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. सो म्हणून काल मी सांगितलं तुम्हाला की ऍक्च्युअल डिस्चार्ज CD कसा येतो, CD कसा काढायचा. नेक्स्ट आहे कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. सो इट इज डिफाइंड ॲज द जेट. सीडीचा फॉर्म्युला लिहून घ्या सगळ्यांचा. 3 नंबरचा फॉर्म्युला द्या आधी. दिसतोय का सीडीचा फॉर्म्युला. So coefficient of discharge, it is defined as the ratio of actual discharge to the orifice to the theoretical discharge. So next CV title there, it is defined as the ratio between actual velocity of jet of liquid at vena contracta. म्हणजे थोडक्यात CV इज इक्वल टू ऍक्च्युअल वेलोसिटी आपण थेरॉटिकल वेलोसिटी, हे असंच लिहा. मी सांगतो लिहून घ्या. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ ऍक्च्युअल वेलोसिटी टू द theoretical velocity. It is defined as the ratio of actual velocity to the theoretical velocity. So CV is equal to V actual upon V theoretical. V upon under root twice GH.
So last, coefficient of contraction. So it is defined as the area of jet at vena contracta. Vena contracta म्हणजेच तुम्हाला बेसिकली समजा ओरिफिस मध्ये हा विषय, याच्यावर क्वेश्चन येतोच. सो वेना कॉन्ट्रॅक्टा म्हणजेच त्याचा जो डायमीटर असतो, बघा मी दाखवतो तुम्हाला वेना कॉन्ट्रॅक्टा. हे बघा, हा जो 2-2 सेक्शन आहे याला वेना कॉन्ट्रॅक्टा म्हणतात, लक्षात ठेवा. सो वेना कॉन्ट्रॅक्टा इज एरिया ऑफ ओरिफिस ऍट 2-2 सेक्शन. इट इज अ हाफ डायमीटर. मी मगाच बोललो तुम्हाला की ओरिफिसचा डायमीटर कसा राहतो, पाईप डायमीटरच्या हाफ असतो. सो इट इज अ हाफ डायमीटर. ओके. सो लास्ट, कोएफिशिएंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, ही डेफिनेशन लिहून घ्या. ठीक आहे, झालंय का?